संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मग तो आपल्या रक्तातला जरी असेल, आपल्या नात्यातला असेल आणि तो चांगला वागत नसेल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा, नका स्वीकारू. पण कोणी असू द्या, तुमचा परिचय नसू द्या, पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं 10 पिढ्याचं पाप उतू आलं असं समजायचं. कल्पना करा, तुमच्या माझ्यासाठी चोखोबाराय किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल? एवढी लायकी आहे का माझी? महाराज स्वर्गातल्या अमर लोकायला जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात, तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला, ती फक्त चोखोबाराय. ती म्हणतो चोखोबाराय. आणि त्या चोखोबारायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं. बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला आणि सहज उदात्त अंतकरणाने मालकाला सांगितलं, मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या. गाय आणण्यासाठी मेहुणा राजाला जायचं ठरलं. बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं निर्मळा नावाची बहीण दिली ती चोखोबारायची. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहुन पुरीशी जाता झाला. पुरावा या अभंगातला. संसाराचे भय धरोनी मानसी आणि चोखा मेहून पुरीशी जाता झाला. तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं. बैसोनी एकांत पुशे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. भाऊजाईने विचारलं, दादा वहिनी खुशाल आहेत का? तुम्ही तुमच्या भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर? एकच म्हणताल, दादा आई खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा तुझे पोरं खुशाल आहेत का? इथं बसलेल्या कोण्या बाईनं हातवरी करून सांगा, मी भावाला म्हणत होते भाऊजाई खुशाल आहे का? चपलाचं मंदिर बांधीन मी तिच्या. कारण तुमच्या जिभेला अशी वेल्डिंग झाली, तुम्ही भाऊजाईला नीट म्हणतच नाहीत, त्याच्यामुळे तुमची भाऊजाई भारीची साडी नेशीत नाही. विठाला 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 या बाईला माहेरातून भारीची साडी नेसून यायची, तिनं भावाला चोंभाळायचं नाही. तिनं जास्तीत जास्त भाऊजाईचं वर्णन करायचं. भारीची साडी भेटणार तुम्हाला, भारीची भारीची. 700 वर्षापूर्वी निर्मळाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईचं. वहिनी क्षमवंत आहेत की. वेगात सांगतो दैवर महाराज. चोखोबारायने सांगितलं, ताई सगळे खुशाल आहेत पण तुला भासा झाला ग. त्याच्या आईला दूधच नाही, गाय नेण्यासाठी आलतो. याच्यातला मधला संदर्भ सांगतो बरं का. तुम्ही हा संदर्भ आपल्याकडे लावायचा नाही. बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही. पुन्हा गिरगावकराच्या नावानं दगड टाकताल. बाळू महाराजांनी सांगितलं, अडचण आल्यावर बहिणीची इथल्या गायी आणता येत नसत्यात गाडे कर बुवा. मग चोखोबारायनं आणली. त्याचा एक पुरावा सांगतो. चोखोबारायनं सांगितलं, सोयरा दिपाळी पंचमीला साडी चोळी देता आली तर ताईला देवा ग. बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते. 4-4 पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो. बाई किती हुशार होत्या. बाईनं सांगितलं, मालक तुमच्या ताईची गाय आणायची, फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते. मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय? गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दास्यत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील. याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही. असं सूत्र होतं. बऱ्यापैकी 2-4 सूत्र आहेत पण वेगात येतो. 1-2 तरी मुद्दे सांगता यावा असं म्हणून पुढे सरकतो. असो. आणि सांगितलं ताई गाय पाहिजे. तात्काळ मालकाला निरोप गेला. शेतात मालक होते, भारदस्त होते, श्रीमंत होते. 700 वर्षापूर्वीचा काळ येतो. मोठ्या माणसांचं वाक्य, चोखोबारायच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो पण पुराण सांगते. पहावे पुराणी विचारोनी. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे. भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं, त्याला पाकिट ज्यानं दिलं त्यालाही नरकाला जाणं आणि त्याचं जनकीर्तन ऐकले त्यालाही नरकाला जाणं. विठाला 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 पाहुणी ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारोनी तुकोबारायचं मत आहे.
एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं, सांगितलं गाय न्यावी लागते आणि लागलीच सांगितलं एका निमित्तानं, चला पंढरीचं दर्शन होईल, मालकाचं मालकिनीचं दर्शन होईल, तीर्थराजाचं दर्शन होईल, चंद्रभागे मातेचं स्नान होईल, चला आपण, आणि बाळही पाहण्यात येईल. लागली डमणी झुपली, बैल घेईल थाट, बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली. दया सांगते दया. चोखोबरायांनी पाहिलं, मंडळीनं बघितलं, वंस आल्यात. या ताईसाहेब, हात जोडले. हातात असं बालक होतं, ननंदेच्या हातात देऊन टाकलं. वहिनी, याची त्वचा निळसर पडलेली आहे, हे डोळे उघडत नाही, अंगावरची त्वचा वृक्ष झाली. कारण काय? काल परवापर्यंत 4-2 चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं, त्याला पाजित होते, पण या मागच्या 2 दिवसात एक थेंब सुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही. त्याच्याकरता ही परिस्थिती झाली, म्हणून गाय आणण्यासाठी पाठवलं. चोखोबरायांनी गाईला वासरू सोडलं. मी सांगत नाही, पुराण सांगते, वासरू सोडल्याच्या नंतर चोखोबरायांनी दूध नाही काढलं दूध. बहिणीनं सांगितलं दादा दूध नकोय, मेवण्यानं सांगितलं पाहुणे दूध नकोय, पत्नीनं सांगितलं धनी दूध नकोय. पत्नीने विचारलं, मालक हे वाचेल का? डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं आणि सांगितलं, सोयरा आपण काही त्याला नारळ फोडलं नाही, उदबत्ती लावली नाही, नवस केला नाही, त्याला कापूर लावला नाही, काही नाही, त्याला पोरग मागितलं नाही, त्यानं मनानं दिले ना, मनानं दिले. मग त्यानं मनानं दिले, मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे. या प्रपंचातल्या लागलेल्या, या विलीला लागलेलं फूल सुकू द्यायचं का तेवत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. पण गाय ही वासरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. म्हैस ही वगैरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. शेळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते, मालकासाठी नाही. वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते, पाळणाऱ्यासाठी नाही. वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल, पण दूध निघत नाही. मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो. आमच्या चोखोबरायानं सांगितलं, प्रिये, जीवनात कधीही या पोटासाठी ईदभर खळगी भरण्यासाठी एक तिळा इतका सुद्धा अनुचित प्रकार केला नाही. जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही. आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकांच्या शिळ्या ताकावर, कुजट ताकावर किंवा वाळलेल्या 4-4, 5-5 दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग. पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही, दयेचं सूत्र मोडलं नाही. मला वासरू आखडून दूध काढणं हे कधीच शक्य नाही. त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरविल. नंतर देवाचं चित्र दाखिल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या. पण चोखोबरायाच्या अंतकरणात एवढी मोठी दया, एवढी मोठी दया, एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडं सुद्धा तराजू नव्हतं. स्वतःची पत्नी सांगते, मालक हा अपत्य आपला बालक आहे, तुमच्या ताईनं गाय दिली, या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम, अद्याप नाही म्हणजे नाहीच दूध काढलं, नाहीच काढलं. अगा वत्साचे नि आनन फुटे, वत्साचे नि आनन फुटे, सवे दुग्ध धारा न नेटे. धारा येत नसत्यात. वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो, फेस येत असतो. शेतकरी जर असाल तर लक्षात येईल. तया धवला ती काढिता चंद्रामृत, चंद्रासारखं तेजस्वी तो फेस. तो नको ग म्हणले, नको पाप घेऊ. त्याची माय त्याच्यासाठी दूध देती आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा. तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणे का ठरवते ग? कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते? इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत श्री चोखोबराय नाहीच वासराचं दूध काढलं. आता तो जगाचा बाप होता महाराज, त्याला मारायला इतकं सोपं होतंय. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज? पण नाही, तिळा इतकी सुद्धा दया ढासळू दिली नाही. म्हणून साधू कोणाला म्हणावा? ते पहिल्या कडव्यात. सर्वभूती दया दया, सर्वभूती दया, सर्वभूती
दया सर्वा दया सर्वभूती दया दया सर्वभूती दया ब्रह्मरूप जाना जाना जग ब्रह्मरूप जाना साधु म्हणावे ऐसिया साधु म्हणावे ऐसिया जग ब्रह्मरूप जग ब्रह्मरूप नाही करू शकत आपण. मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल, पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. म्हणून साधुत्वाचं गप्पा आम्ही हाणायच्या नाही. दुष्काळ पडला, मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. ड्युटी संपली, मंगळवेड्याहून पंढरीला निघाले. वास्तव्य पंढरपुरात होतं, काम मंगळवेड्यात होतं. भांडार बिदरच्या बादशाचं होतं, समाजानं मुसलमान राजा. धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेट्टीकडं. 7-7.25 किलो महिन्याला धान्य भेटायचं. तितक्या धान्यात 14 लोकांचं कुटुंब सांभाळायचं. रस्त्यानं चाललेत, चलता चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं. 7-8 वर्षाचं लेकरू असेल आप्पा. रडू लागली. दामू शेट्टी घोड्यावरून खाली उतरले. बादशाचं घोडं होतं बसायला. खाली उतरले. माय काय ग, 2 दिवस झालं भाकरीच नाही, काय देऊ त्याला? कोण आहे? मुलगा आहे. घर कुठे आहे तुमचं? आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते. भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची. त्याला दाखविले लेकरू. पदरात 800 चिठवक्षे निठवक्षे किलोचं धान्य द्या. अविरत भांडाराची सेवा करील, पण काहीतरी द्या. नाही दिलं. इथपर्यंत लेकरू चालवत खांद्यावर कस तरी आणलंय. आता मलाही चालता येत नाही, करू काय? दामू शेट्टी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात. हात सोडला, खाली पडला. डोळ्यातून पाणी आलं. माय गेलं गय, गेलंय. कबीर कहे जग अंधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झुटी चाम चटाय. मेलेल्या वासराची चांबडी जशी आंधळी गाय चाटते, तशी ती माऊली भावनावश झालेली. अपत्य मृत्यू पावलं. समोर गेल्याच्या नंतर अशी 4-2 प्रकरणं पाहिली.
दामू शेट्टीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या, कमरेला चाव्या होत्या. दामू शेट्टीवर विश्वास होता. गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती. गोपीचंद कपाळाला असायचा, बुक्का असायचा. रात्रंदिवस विटेवरच्या मालकाचं चिंतन असायचं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो दामू शेट्टीवर ठेवत होता. संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे, फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे. एवढी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद. कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही, त्याचं कुळ विचारित नाही, त्याच्या पाया पडते तो लोक. घर कधी गवसल म्हणून रोडवर अर्धा अर्धा तास उभं राहतात आम्हाला घेण्यासाठी लोक. अर्धा अर्धा घंटा. आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करतात. इतकं प्रेम आमच्यावर करतात. याची एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा. आम्ही किती गोड वागायला पाहिजे. योग असा आला, दामू शेट्टीने विचार केला आपल्या घरात 14 माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली 28 पाहिली. आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहिली. पुढच्या 4-2 दिवसात किती मरतील. एक पर्याय आहे. हा प्रांत जर वाचवायचा असेल, का बोलतेत माणसं, हा प्रांत जर वाचवायचा असेल, हा प्रांत वाचवायचा असेल तर 14 लोकांवर पाणी सोडावं लागेल. 14 मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल, परिसर, तर काय हरकत आहे 14 गेले असतील तर. घोड्यावर बसले, टाच मारली. बोलत्या बोलत्या आणि घोडं फिरल्या गेलं. सरदाराच्या मुलांनी पाहिलं. आता ते हिंदीत बोलत असेल. दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आलेत. पण त्या सरदाराचा विश्वास होता, दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या ड्युटीवर नसेल करतील, असेल काहीतरी त्याचा, कारण विश्वास होता ना. सरदार झोपलेला आहे. दुपारचं जेवण झालं, वामकुक्षी घेतोय आणि दामू शेट्टीने एक ताट वाजिलं. ताट, जेवायचं ताट. एका गल्लीमध्ये 10-5 माणसं जमा झाली आणि त्यांना सांगितलं, राजे हो, भांडाराचं किलूप उघडून चाव्या मी फेकून दिल्यात, ज्याला धान्य पाहिजे त्यानं घेऊन जा. सरदार झोपीते. सगळं धान्य लुटून टाकलं. दामू शेट्टी घोड्यावर बसले आणि घरी आले. चलता चलता विटेवरच्या मालकाला मनातली मनात बोलत होते, देवा देवा, कसं रे आता, कसं आमच्या घरात त्या लोकायचं. ही जर बिदरच्या बादशाला वार्ता कळाली तर घर पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल. आल्याबरोबर दामू शेट्टीला पाय धुवायला पाणी दिलं. त्यांची पत्नी सात्विक होती. देत जा मालकाला पाणी. महादेवाला बेल वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाई जा. पांडुरंगाला मंजुळा वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाई जा. जी बाई पांडुरंगाला जास्त मंजुळा वाहती, नवऱ्याला जीव लाईत नाही, ती बाई म्हणजे चुडेलीन. जी बाई नवऱ्याला जास्त जीव न लावता महादेवाला जास्त बेल वाहती, ती शंकीन, ती डंकीन, ती यक्षीन, ती किंकीन. नैवम गिरगावकर लिखितम. कारण कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. संप्रदाय सर्वात मोठा दोष सांगितला तो. महाराज पाय धुवायला पाणी दिलं. एवढ्या वाट्यावर कण्या होत्या वाढल्या. दामू शेट्टीच्या लक्षात आलं, ह्या कण्या काय खाऊ आपण, राहू दे. आणि दिव्याच्या प्रकाशात आराम करत असताना मालकाच्या डोळ्याकडे बघितलं. लालबुंद कडा झालेल्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. सावध केलं, मालक काय कसलं दुःख आहे. काही नाही, बिदरच्या बादशाचं मंगळवेढ्याचं भांडाराच्या चाव्या फेकून दिल्या आणि भांडार लुटवलं. मरतीत ग माणसं, कितीतरी माणसं मेलेली पाहिली.
राजाई नावाच्या सुनबाई जवळ आल्या एकट्याच. मामा काय ग, बादशाला जरी ही वार्ता कळाली तर आपल्याला शासन काय? दामोशेठीनं सांगितलं प्राणदंड, आपल्याला एकालाही वाचू देणार नाहीत. प्राणदंड प्राणदंड प्राणदंड. वा. सासूकडं पाहिलं, एका तिळा इतकं दुःख गोणाबाईच्या चेहऱ्यावर नाही. गोणाबाईनं राजा